नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारा व लोकशाही नाकारणारा महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करावा, अन्यथा राज्य शासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा आंबेडकरवादी स्वराज्य पार्टीचे संस्थापक अध्यक्ष सतीश भंडारे यांनी दिला आहे। महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा रद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी दुपारी आंबेडकरवादी स्वराज्य पार्टीच्या वतीनं शिरोळ तहसील कार्यालयावर निदर्शन करण्यात आली। यावेळी सतीश भंडारे बोलत होते। भंडारे बोलताना पुढे म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांना भाषण, विचार, पक्ष, संघटना काढण्याचं स्वातंत्र्य दिलंय। पण भाजपा सरकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटनाच मान्य नाही, त्यामुळे त्यांना घटना बदलता येत नाही। घटनेतील अनेक कायदे कमकुवत करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे। असाच नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारा व लोकशाही नाकारणारा महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा रद्द करणं गरजेचं आहे। संजय गांधी पेन्शन योजनेच्या वयोवृद्ध लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी त्यांच्या घरी जाऊन करावी। सामाजिक न्याय विभागाकडे राज्य शासनाने निधी उपलब्ध करावा। संजय गांधी निराधार योजना कार्यालयातील कर्मचाऱ्यांना येणाऱ्या पेन्शनांची सलोख्यानं वागण्यासंदर्भात समज द्यावी। या मागण्यांची तात्काळ पूर्तता व्हावी, अन्यथा शासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा सतीश भंडारे यांनी दिला। यावेळी आंबेडकर चळवळीतील नेते दिगंबर सकट, बाळासाहेब कांबळे हरोलीकर, जनता दल सेक्युलर पक्षाचे राज्य सरचिटणीस प्रवीणभाई मानगावे यांनीही मनोगत व्यक्त करून जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी केली। उपस्थित आंदोलकांनी महापुरुषांच्या विजयाच्या घोषणा देत राज्य शासनाने तात्काळ जनसुरक्षा कायदा रद्द करावा अशी मागणी करत घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला। शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आलं। तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी आंदोलनकर्त्यांच्या भावना शासन दरबारी पोहोचवण्याचं आश्वासन दिलं। यावेळी आंबेडकर स्वराज्य पार्टीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मौलाना इरफान चांद, उपाध्यक्ष महावीर घाटे, शिरोळ तालुका अध्यक्ष सुधाकर तावदारे, शरद कोरे, निवास कांबळे, फादर संदीप भोरे, महेश आवळेकर, मनोहर किवाटे, विजय खाटी, शिवाजी कोळी, रामदास चव्हाण, साहेबराव भंडारे, ऋषिकेश भंडारे, प्रकाश बिडकर, खंडेराव हेरवाडे, बनाबाई कांबळे, छाया लोखंडे, रतनबाई गोसावी, राधाबाई गोसावी, पार्वती गोसावी, फुलाबाई मोहिते, सिंधुबाई ढेकळे, पार्वती बिरंजे, सखुताई जाधव, सोनीबाई पुजारी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी। वतीनं या महायुती सरकारनं जो जनसुरक्षा कायदा जो आणलेला आहे हा पूर्णपणे घटनेला छेद देणारा आहे आणि सर्व नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारा कायदा आहे। त्यामुळं आम्ही निदर्शनाच्या माध्यमातून या काळ्या कायद्याचा निषेध करतो आणि हा कायदा तात्काळ रद्द केला पाहिजे अशी मागणी करतो। अन्यथा या महाराष्ट्राच्या रस्त्यावरून या महायुतीच्या सरकारांना किंवा आमदार खासदारांना फिरू देणार नाही आंबेडकरवादी जनता, इतका इशारा देतो।